नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. या आहेत माझ्या सासूबाई आणि त्यांच्या आई. तर झालं असं होतं की अधिक महिन्याच्या निमित्ताने माहेरी ओटी भरायची. तर आम्ही आईंच्या माहेरी निघालो. घरापासून आम्हाला 1-1.5 तास लागणार होता. तर वेदाने खूप छान अशी झोप काढली होती. मस्त वेदाची झोप झाली आणि खिडकीतून बाहेर बघताच मला अशी गरम गरम जिलेबी दिसली. इतकी छान जिलेबी मला दिसली आणि मग आता कसला कंट्रोल होणार आहे, तर मागवून घेतली आणि बघा ही अशी माव्याची जिलेबी होती. काय लागत होती, मस्त एकदम छान. वेदाला बोललं घे, तर वेदा झोपेतूनच उठलेली होती. तर वेदा बोलते की नको, मला नको. मग काय नाही, तिच्या पप्पांनी, मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त ती जिलेबी फस्त केली आणि आम्ही फायनली पोचलो आईंच्या माहेरी. तर खूप दिवसांनी आम्ही तिथे गेलो होतो. मी तर पहिल्यांदाच गेले होते. जुन्या आठवणी पुन्हा एकदा आईंच्या जाग्या झाल्या होत्या. गावची माणसं आणि नात्यांमधला गोडवा आजही मला तिथे तसाच दिसला. अशा या क्षणांमुळे गावाशी आणि आपल्या माणसांशी असलेलं नातं आणखी घट्ट होतं. काही सणवार असेल तेव्हा आपण गावी जातो आणि त्यामुळेच आपल्या भेटीगाठी होतात. तर असं आम्ही तर असं सुंदर हे गाव आणि एकदम गावच्या फिलिंग्स खूपच छान असतात. खरंच मलाही माझ्या गावी आल्यासारखंच वाटत होतं. तर मलाही माझ्या लहानपणीच्या आठवणी येत होत्या गावच्या, ज्या काही होत्या. तर हे होतं माझ्या सासूंच्या आईंचं घर, म्हणजे त्यांच्या काकींचं घर आहे हे. तर आज तिथे त्यांना त्यांची ओटी भरायची होती आणि त्यांना भेटायचं होतं, म्हणून आम्ही इथे आलेलो होतो. या गावाचं नाव आहे वडगाव सतीचे. आता ह्याला सतीचे वडगाव का म्हणतात हे मी तुम्हाला पुढे सांगते. सगळ्यांशी भेटलो, खूप दिवसांनी आलो, त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खूपच दिसत होता. आणि हे बघा, त्यांच्या घरी हे असं शंकराची पिंड होती. तर वेदांनी पाहिलं आणि लगेच वेदाने तिथलं तांब्यामध्ये पाणी घेऊन लगेच तिथे शंकरावर जल अर्पण केलं. आणि तिचं नेहमीच आहे, ती आजीबाबांसोबत मंदिरात जात असते, त्यामुळे तिला सगळं. तर आईने त्यांच्या काकीची म्हणजेच त्यांच्या आईंची ओटी इथे भरली. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, अधिक मासामध्ये आपण आपल्या आईची ओटी भरतो. इतर कोणत्याही दिवशी आपण ती भरू शकत नाही. फक्त अधिक महिना हा असा आहे की जिथे आपण आपल्या आईची ओटी भरू शकतो. तर त्यानिमित्तानेच आम्ही आज इथे आलो होतो. तर आईंनी छान अशी त्यांची ओटी भरलेली आहे आणि याच निमित्ताने आम्हाला इथे यायला भेटलं आणि हे सगळे क्षण अनुभवायला भेटले. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि खूप छान वाटलं. तर या आहेत त्यांची मुलगी आहे, म्हणजेच माझ्या सासूंचे ह्या बहीण लागतात, चुलत बहीण लागतात. तर यांनी ओटी भरून झाल्यानंतर मावशीने सुद्धा ओटी भरून घेतली आईची आणि असा आशीर्वाद माझ्या सासूबाईंनी घेतला. युट्यूबचे व्लॉग बनवणं खरंच छान असतं, कारण की हे असे आपण शूट करतो तर हे सगळं आपल्या आठवणी तयार होतात. आणि हे जे तुम्ही वरती जी विंडो बघितली ना, ही सगळी नॅचरल लाईट आहे. यांनी अजिबातच काहीच लाईट ऑन केलेली नाहीये, पण हे सगळी नॅचरल लाईट वरतून ज्या विंडो असतात, जुन्या घरांमध्ये असतात, सगळ्यांना माहीत असेल. तर कुठलीही लाईट ऑन न करता इतका प्रकाश या घरात पडलेला आहे. आतमध्ये जर कुठेही आजूबाजूला विंडोसाठी जागा नसेल तर वरती अशी विंडो बनवली की सगळं व्यवस्थित सूर्यप्रकाश येतो. असं सुंदर हे घर होतं. आणि ह्या मावशी आहेत, म्हणजेच माझ्या सासूंच्या बहीण आहेत, चुलत बहीण, आणि त्यांनी त्यांच्या आईची ओटी भरली. त्यानंतर वेदा ती काय करत होती, तिला नेलपेंट लावायला खूप आवडतं. तर ती आजीला जे दिले होते त्याच्यातलेच नेलपेंट काढली आणि तिने लावायला सुरुवात केली. तर सगळ्यांना कौतुक वाटत होतं की एवढी लहान आहे तरी इतकी व्यवस्थित नेलपेंट कशी काय लावत आहे ही. तर अशी सगळ्यांना ती नेलपेंट लावून देत होती आणि सगळ्यांशी मग गप्पा वगैरे केल्या. आणि मी पण निघाले आता गाव बघायला. तर ते आजोबा होते, तर काका त्यांचे, तर ते 92 वर्षाचे आहेत. तर ते त्यांनी काही मंदिर बांधलेलं आहे एक. तर त्यांचं म्हणणं होतं की तू आलीस तर मी बांधलेलं मंदिर आहे ते बघून जा. तर त्या निमित्ताने मी घराच्या बाहेर पडले आणि गावही बघितलं. तर गावातलं पण खूप जुन्या पद्धतीची काही काही घरं होती ती बघायला मिळाली. तर खूप छान असं हे गाव होतं.
आणि असं आम्ही फिरत फिरत होतो. हे गाव काही माझं नव्हतं, मी इथे पहिल्यांदा आलेले होते. एका वेगळ्या गावात मी आलेले होते, तरी पण इथले रस्ते, जुनी घरं आणि शांत असं वातावरण, प्रत्येक घर हे असं वेगळी काहीतरी कहाणी सांगत होतं. आता हे जे मंदिर होतं हे त्या आजोबांनी बांधलेलं मंदिर होतं. तर ते विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर आहे. तर हेही मी पाहिलं आणि अगदी जुन्या पद्धतीत हे बांधलेलं मंदिर, खूप सारी लोक एका वेळी इथे येऊ शकतात, जमू शकतात. तर असं हे सुंदर मंदिर बाबांनी बांधले. आपल्याकडून एक मंदिर बांधलं गेलं आहे गावासाठी, तर या गोष्टीचं खरंच प्रत्येकाला किती मनाला समाधान असेल हे मी समजू शकते. आणि विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती आणि सुंदर हा त्या मंदिराचा आवार, तर त्या गोष्टीचा त्यांना खूप जास्त आनंद होता, समाधान होतं आणि ते त्यांच्या बोलण्यातून कळायचं. तर हे मारुती आहे, मिशीवाले मारुती असं म्हटलं जातं या गावामध्ये. 100-200 वर्षापूर्वी काहीतरी एक स्त्री होती, ती सती गेली होती या गावामध्ये. आणि झालं असं की या ठिकाणी ती सती गेलेली, तर हे एक लाकूड आहे. तर हे लाकूड आहे ना, एवढ्या वर्षापासून 200 आय गेस ते बोलले होते, मला इतकं लक्षात नाही आहे. तिथले जे कोणी असेल ते मला प्लीज करेक्ट करतील जर माझं काही रॉंग असेल तर. तर ते जे ग्रीन कपड्यावालं लाकूड होतं ना, तर ते अजूनही जसंच्या तसं आहे, म्हणून याला वडगाव सतीचं असं म्हटले जाते. आणि हा सगळा त्याच्या आजूबाजूचा आवार आहे, इथे शाळा आहे. तर हे ते आजोबा आहेत, हेही शिक्षक होते. तर खूप सुंदर वेदाचं आणि त्यांचं बॉन्डिंग, आणि खूपच छान अशी जुनी माणसं अजूनही भेटतात, तर खूप छान मनाला समाधान वाटतं. तर ही वेदू बोलत होती की आमच्यासोबत तुम्ही चला, म्हणून बाबा आमच्यासोबत आले होते, बसले होते. आणि आज सगळ्यांचा आम्ही निरोप घेतला, छान वाटलं, खूप सुंदर वाटलं सगळ्यांना भेटून. आणि हा जो संध्याकाळचा जो सनसेट होता तो एन्जॉय करत मस्त आम्ही गेलो. नंतर एका ठिकाणी थांबलो. तर माझे मिस्टर आणि घरातले सगळ्यांच्याही आठवणी इथे ताज्या होत होत्या, कारण की लहानपणापासून तिथे येतात, ते त्यांचं मामाचं गाव असल्यामुळे ते इथे यायचे. तर इथे मला काहीतरी वेगळा पदार्थ दिसला, तर मी म्हटलं की मला पहिले ते घेऊन या, ते काय आहे. तर इव्हिनिंगचा टाईम होता, आम्ही पण स्नॅक्स असं म्हणून हे खाल्लं आणि खरंच छान होतं. हे एकदम हलकं फुलकं असं होतं. त्याच्यानंतर लगेच लस्सी घेतली गेली, तर लस्सी आणि हे असं एन्जॉय केलं. असा होता आमचा आजचा दिवस. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहून कळवा. तर आपण भेटूया पुढच्या अशाच एका व्लॉगमध्ये. पण तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.